हेडलाईन्स. शिवसेनेतील गटबाजी रस्त्यावर का होत आहे? संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला सेनेतूनच विरोध. सविस्तर वृत्त. वाशिममध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केलाय. यावेळी मंत्री संजय राठोड विरुद्ध चांगलीच घोषणाबाजी करण्यात आली. यावरून शिवसेना शिंदे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तर संजय राठोड कलंकित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्याने शिवसेना शिंदे पक्षातच नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कलंकित मंत्री म्हणून त्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची मागणी केली असून संजय राठोड वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही आणि शिवसैनिकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागेल असा इशारा युवासेना जिल्हा अध्यक्ष प्रदीप मोरे पाटील यांनी दिला. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार झाला. जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्रीपद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्रीपद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही. जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. दुसरा एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला, विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे. हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल, त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत, महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुळका आला? आमची स्पष्टपणे मागणी आहे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा. जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल, हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.